षटकांचा सामना लगेच सुरू करतोय आम्ही 5 षटकांचा सामना आणि या 5 षटकांसाठी पुन्हा एकदा मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय करेगा जय श्रीराम उत्तन मॅकमिलन गोविंद अँड कंपनी आपल्याला पाहायला मिळेल ज्यांनी प्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय नेक्सन कर्णधार आहे तर दुसऱ्या बाजूला साईश खारबाव जय मल्हार या नावाने खेळणार आहेत तर विनंती करतोय खारबाव टीमला देखील की आपण आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरायचे आमचे दोन्ही पंच मैदानाच्या आतमध्ये जाताना दिसतील चला एक खास सन्मान आपण करूया तो म्हणजे निश्चितच शुभम म्हात्रे यांचा SM फिटनेसचे मालक आणि एकूणच शिवसेनेचे एक अतिशय चांगले कार्यकर्ते जुचेंद्र परिसरातील त्यांचा एक खास सन्मान या प्रसंगी आम्ही करतोय तर मी विनंती करतोय या इकडे मयूर आणि ऋषिकेशला की आपण एक खास सन्मान इथे घेऊया आघाडीची जोडी मैदानात उतरताना दिसते तर हा विशेष सन्मान आपण करतोय तो म्हणजे शुभम म्हात्रे यांचा थँक्यू व्हेरी मच शुभम आणि निश्चितच आपण इथे आलात या कार्यक्रमाची शोभा वाढवलीत त्याबद्दल मयूर आणि एकूणच ऋषिकेश यांच्या मार्फत आणि युवा सेना प्रीमियर लीग मीरा भाईंदर यांच्यातर्फे आम्ही हा खास सन्मान करतोय तो म्हणजे शुभम म्हात्रे SM फिटनेसचे ओनर आणि एकूणच जुचेंद्र परिसरातील एक धडाडीचे शिवसैनिक म्हणून शुभमचं नाव आहे आत्ताच त्यांची एक स्पर्धा संपन्न झाली आणि सगळी क्षणचित्र प्रिन्स मूव्हीजवर निश्चितच कॅप्चर केली जात आहेत शुभम तिकडे पण बघ थँक्यू शुभम तसेच अजून एक खास सन्मान आम्ही इथे करणार आहोत तो म्हणजे जयंती दादा पाटील यांचा या स्पर्धेसाठी त्यांच्या मधीनं देखील अतिशय चांगलं सहकार्य आलंय त्यामुळे जयंती दादांचा देखील खास सन्मान आम्ही इथे लगेच करतोय दादांना विनंती करतोय त्यांनी या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे एक अफलातून नगरसेवक शिवसेनेचा अगदी रांगडा कार्यकर्ता म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं आणि आपल्या कार्यकाळात अतिशय जबरदस्त कामं प्रभागामध्ये झालंय SM फिटनेसचे शुभम म्हात्रे यांना विनंती करतोय की त्यांच्या शुभसे आपण सन्मान करूया जयंती दादा पाटील यांचा थँक्यू दादा आपलं असं सहकार्य एकूणच या युवा सेनेबरोबर असू द्या शिवसेना आणि युवा सेना हे एकत्रित कार्य दिसू द्या मनापासून कौतुक आहे चला मॅच कडे वळूया एका बाजूला संघ आहे तो म्हणजे जय मल्हार साईश खारबाव तर दुसऱ्या बाजूला संघ आहे जय श्रीराम उत्तन दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा आघाडीची जोडी मैदानात आहे स्ट्राईक एंडला अक्षय आहे तर नॉन स्ट्राईक एंडला आहे प्रणय पाटील द वंडर बॉय ऑफ खारबाव तर आघाडीचं षटक हाताळणार तो म्हणजे जय श्रीराम उत्तन टीमचा प्रतीक गाऱ्या मॅच ऑन करूया पहिला चेंडू खाली राहिलाय इथे तरी सुद्धा एक धाव पूर्ण केली आहे या श्रीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू नाहीये हा चेंडू जवळ डॉट होता मात्र इथे एक धाव पूर्ण केली जाते बाईचा इशारा पंचांच्या मार्फत आलाय That's a good hit. That's a प्रणय पाटील for you. काय टायमिंग केलंय अफलातून टायमिंग आणि या टायमिंग मुळे पहिल्या चेंडूवर षटकार टोकलाय प्रणय पाटीलला वंडर बॉय ऑफ खारबाव प्रणय पाटील षटकार येतोय का चेंडू
थँक्यू डीजी. जय मल्हार साईश खारबाव हा संघ बॅटिंग करतोय, तर दुसऱ्या बाजूला जय श्रीराम उत्तम संघ क्षेत्ररक्षण करतोय. मात्र इथे हे बॅटल रंगणार याचं कारण दोन कडक संघ आमने सामने. मगाचं बॅटल देखील रंगलं होतं. उत्तर बॉयज उत्तर वर्सेस प्रिन्स 11 कासार वडवली. मात्र यानंतरचा सामना कोणता, तर पुन्हा एकदा कॉल देतोय तो म्हणजे निश्चितच जीतू पॅकर्सला की त्यांनी तयारीत राहायचंय. नवगड संघ तर दुसरा सामना विजयी झाला होता अम्मू 11, त्यांनी देखील तयारीत राहायचंय. लेग बायचा इशारा. थँक्यू व्हेरी मच अंपायर. षटकार आल्यानंतर एक धाव तिथे मिळते. प्रणय पाटील लक्ष देऊन आहेत प्रत्येक गोष्टीकडे. वेलकम सर. प्रतिकार्य वन्स अगेन. अक्षय साडी मात्र हा फटका योग्य नाहीये. इथे डायरेक्ट हिट करण्याचा संधी नाहीये कारण चेंडू हातात नाहीये. मात्र एक धाव इथे मिळते. धावफलक हलता राहिला पाहिजे या गोष्टीकडे लक्ष आहे. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 9. एक षटकार आणि 3 आतापर्यंत सिंगल्स आले. एक बाईस, एक लेग बाईस आणि एक आता अक्षयच्या बॅट मधून आले. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न झालाय. बॅटची बॉटम एज. इथे मात्र अभिषेक पाटील याच्याकडून थोडस फंबल आणि यात 2 धावा. प्रत्येक संधीचा वापर केला जातोय. पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये निश्चितच चांगली कामगिरी झाली पाहिजे हा विचार आहे. धावसंख्या 11 वर जाऊन पोहोचली आहे. अजून एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील. प्रणय साडी. प्ले अँड मिस. मात्र इथे एक धाव मिळेल. दुसऱ्या धावेची संधी नाहीये. एकच धाव. बाईचा इशारा. थँक्यू व्हेरी मच अंपायर. षटक संपलंय. पहिल्या षटकात आलेत 12 धावा. चांगलं षटक म्हणेन मी ते म्हणजे जय मल्हार साईश खारबाव साडी प्रतिकाराच्या या षटकात 12 धावा. नेक्स्ट ओव्हर कुणाला याचा विचार लगेच करावा लागेल. नेक्सन पाटील कर्णधार आहेत. मात्र सामन्याची भरपूर सूत्र मॅकमिलन गोविंद तसेच योहान मुंबईकर सगळ्यांच्या हातात असतात. मात्र इथे जास्त वेळ जाणार नाही या गोष्टीकडे देखील लक्ष द्यावं लागेल. पुढचा सामना असेल अम्मू 11 वर्सेस जीतू पॅकर. सामना फक्त आणि फक्त 3 षटकांचा असेल. काल जय श्रीराम उत्तम संघाचा मुख्य पॅकर बिपिन भाई इथे उपस्थित झाले होते. आज ते कुठे आहेत आय डोंट नो. मात्र जय श्रीराम उत्तम संघाचा अजून एक सन्माननीय पॅकर नितीन वारे आम्हाला दिसत आहेत. त्यांचंही करूया स्वागत. दुसऱ्या षटकासाठी आमंत्रण दिलंय ते म्हणजे ईव्हीएनला. अजून एक आकर्षक अष्टपैलू खेळाडू उत्तम चौक परिसरातील ईव्हीएन मेंडोन्सा. ईव्हीएन गोलंदाजी मार्कवर येतोय. प्रणय स्ट्राईकवर आहे. जास्तीत जास्त वेळ मैदानाच्या आतमध्ये राहणं पसंत करतो प्रणय आणि कदाचित जे यश साईश खारबावचं आहे त्यामध्ये मोठा वाटा आहे प्रणयचा. क्षेत्ररक्षण जर बघितलं पहिल्या पॉवर प्लेचं षटक संपलंय त्यामुळे निश्चितच ऑन साइडला पॅक क्षेत्ररक्षण दिसून येतंय. ईव्हीएन टू प्रणय पाटील. चांगलं कॉन्टेस्ट. शॉर्ट ऑफ डिलिव्हरी मिस टाइम स्ट्रोक आहे. हा जेल होणार का? कठीण आहे कारण 30 सर्कलच्या जवळ असणारा हा चेंडू लँड होतोय. मात्र इथे 2 धावा. कदाचित फ्रॅक्शन ऑफ सेकंड थोडासा उशीर झाला या फटका खेळण्यासाठी. मात्र तरी सुद्धा ईव्हीएनचं कौतुक आहे. अतिशय चांगला मेरिटवर चांगलेला चेंडू होता. 2 धावा. संघाची धावसंख्या 14. प्रणयच्या बॅट मधून या 2 धावा. धावसंख्या 14. व्हॉट ए शॉट. बैठक शॉट ॲट इज व्हेरी बेस्ट. एका बाजूला जर आकाश रिपट असेल तर दुसऱ्या बाजूला खारबावचा हा वंडर बॉय आहे. अफलातून स्ट्रोक. ओव्हर पिच डिलिव्हरी. मात्र ओव्हर पिच डिलिव्हरीला देखील आम्ही पाठवतो. डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून बाहेर षटकार आलाय.
थँक्यू डीजे. काय अफलातून स्ट्रोक खेळलाय. नेक्स्ट बॉल कसा असेल. इव्हियन वर्सेस प्रणय पाटील. इथे पुन्हा एकदा थोडासा शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी होती. थोडासा आतमध्ये येणारा चेंडू बॅकफुटवर गेले जरूर, मात्र व्यवस्थित स्ट्रोक कंप्लीट करू शकला नाहीये. एक धाव जरूर मिळते, मात्र मागचा फटका. त्या षटकारानं बऱ्याच जणांची झोप उडली असेल, कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असे फटके खेळणं भरपूर कठीण आहे. त्यासाठी भरपूर सराव लागतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुमच्याकडे धाडस असावं लागतं की समोरचा चेंडू जो बरोबर आपल्या आवाक्यात आहे त्या चेंडूला तुम्हाला स्क्वेअर लेग किंवा लॉंग लेग मध्ये उडवायचा आहे. चेंडूवरची नजर आणि हँड कॉर्डिनेशन सर्व महत्त्वाची गोष्ट आहे. यावेळेला अक्षय पाटीलकडे संधी होती, मात्र हा चेंडू देखील आपण बघतो यष्ट्यांच्या वरून जातोय. चेंडू इथे निर्धाव जातोय, मात्र इव्हियन मेंडूंचा इथे विचार करतोय की हा चेंडू यष्ट्यांना का लागला नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. धावा येताना दिसत आहे. संघाची धावसंख्या झाली आहे ती 21-21. फुल टॉस डिलिव्हरी आहे. अक्षय चुकला इथे. हा जेल होणार का. कठीण आहे, कठीण आहे. मात्र इथे आपण बघतोय 2 धावा पूर्ण होताना दिसतील, कारण खेळायचं होतं ऑन साइडला. फटका जर बघितला तर बरोबर मिड ऑफला लँड झालाय आणि इथे झेलची संधी नाहीये, कारण शॉट कव्हरला असलेल्या क्षेत्ररक्षकांना प्रयत्न जरूर केलाय, मात्र तो भरपूर दूरवर होता. आणि या 2 धावा. जय श्रीराम उत्तम संघ बिपिन आणि नवनीत यांनी हा स्पॉन्सर केला संघ. तर दुसऱ्या बाजूला जय मल्हार साईश कारभाव म्हटलं तर खारीगाव ते निश्चितच कृणाल अँड कंपनीनं स्पॉन्सर केलेला संघ पाहायला मिळतोय. शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी आहे. टॅप केला ऑन साइडला. भरपूर वेगाने क्षेत्ररक्षक येत आहेत. एक धाव कंप्लीट. प्रणयने क्रीज सोडली आहे. इथे 2 धावा. काय जबरदस्त कमिटमेंट आहे. प्रणयचं कौतुक आहे. डेंजर एंडला त्याला यायचं होतं, मात्र थ्रो रॉंग एंडला गेला आणि अक्षयने या 2 धावा इथे पूर्ण केलेत. या 2 धावाने संघाची धावसंख्या पुढे सरकली आहे. ती जाऊन पोहोचले 25 वर. षटक संपली 2 धावसंख्या 25. सरासरी 12.5ची आहे. पहिल्या षटकात देखील 12 धावा होत्या. या षटकात आले 13 धावा. सरासरीचा थोडासा ग्राफ उंचावतोय, मात्र तो अजून वाढवावा लागेल, कारण मैदान तापलंय, खेळपट्टी तापलंय. चेंडू बॅटवर येतोय. धावा करताना मजा येते. मागच्या सामन्यात 66 धावा चेस झाल्या. त्यामुळे साई स्पोर्ट्स कारभार हा जय मल्हारचा संघ विचार करेल की आपल्याला देखील 70 पलीकडे जावं लागेल, आणि तो विचार कदाचित त्यांच्या डोक्यात आहे आणि ते प्लॅन ते एक्झिक्यूट करताना दिसत आहेत. डोंट वेस्ट टाइम. पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये प्लीज. गोलंदाजी मार्कवर रायनल इथूर आलाय. फायनेस्ट बॉलर. ओ व्हॉट अ कॉन्टेस्ट. इथे पहिला चेंडू इथे बघितला तर जवळजवळ ही धाव नव्हती. हा चेंडू डॉट होता, मात्र इथे बाईचा इशारा. पुन्हा एकदा यष्टिरक्षकाला बीट करून जातोय चेंडू. यष्ट्यांच्या पाठीमागे योहान मुंबईकर. मात्र ही एक धाव. स्ट्राईक रोटेट झालाय. अक्षय पाटील ऑन स्ट्राईक. धावसंख्या 26. अंबू 11 आणि जीतू पॅकेट संघ तुम्हाला तयारीत राहायचंय. वेल बोल्ड रायनल इथूर. क्लासिक गोलंदाज आहेत. एकच धाव मिळेल. खोलवर टप्प्याचा हा चेंडू. त्याच्या हातामध्ये काहीतरी एक वेगळी जादू आहे. त्याच्या ग्रिप मध्ये काहीतरी एक वेगळी जादू आहे. एक्झॅक्टली तो कोणता चेंडू टाकेल ते यष्टिरक्षकाला सुद्धा रीड करता येत नाहीये. याचं कारण रायनल इथूर हा मिस्ट्री गोलंदाज आहे. फुल पिच डिलिव्हरी आहे. पुन्हा एकदा इथे प्रणय पाटील ऍक्टिव्ह होत आहे. षटकार.
फायनली थोर वन्स अगेन. यावेळेला हा फटका योग्य नाहीये, मात्र किती धावा मिळतील हा प्रश्न आहे. अभिषेक पाटील भरपूर वेगाने आलेत. एकच धाव. लो फुल टॉस डिलिव्हरी. प्रणय पाटीलने पुन्हा एकदा अफलातून स्लॉक स्वीप खेळलेत षटकारासाठी. संघाची धावसंख्या वाढली आहे. डेड बॉल घोषित केलाय. तर यस टीम कासारवाडीने सुद्धा तयारीत राहायचंय. आम्ही जसा कॉल देऊ तसं तुम्हाला हिरवा कंदील दाखवायचा आहे. कारण बऱ्याच स्पर्धा आहेत, बऱ्याच ठिकाणी आमचे जे खेळाडू आहेत ते ट्रॅव्हल करत आहेत, त्यामुळे काही डिसिजन आम्हाला चेंज करावे लागतील. इथे शॉर्टपिच डिलिव्हरी होती. अक्षय आज व्यवस्थित फ्रेम मध्ये नाही आहेत. अजूनपर्यंत एकही प्रॉमिसिंग स्ट्रोक अक्षय पाटीलच्या बॅट मधून नाही आहे. मात्र दुसऱ्या बाजूला खारबावचा वंडर बॉय चांगली कामगिरी करतोय. धावसंख्येकडे लक्ष घालूया. 35 धावा. रायनल इतूर वैयक्तिक पहिले षटक, संघासाठीचं तिसरं षटक. एकदा स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, मात्र बॅटची बॉटम एज आणि चेंडू जर बघितला तर अगदी स्क्वेलेक पंचांच्या बाजूने ट्रॅव्हल होऊन आलाय मिड विकेटला. एकच धाव. या एका धावेने संघाची धावसंख्या 36 वर जाऊन पोहोचले. सरासरी अजूनही 12च्या घरात आहे. पाण्याची व्यवस्था करायची आहे प्लीज. मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जा प्लीज. 3 षटकं संपली आहेत. धावसंख्या झाली ती म्हणजे 36. इथून पुढे अजून किती धावा? मी म्हणेन अजून 24 धावा. 60 धावा होणं गरजेचं आहे, कारण जय श्रीराम उत्तम टीम कडे बॅटिंग लाईनअप मोठी आहे. त्यामुळे एन्जॉय करूया हा सामना. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. पुन्हा एकदा स्वागत करूया सन्माननीय माजी नगरसेवक आणि माजी उपमहापौर मिस्टर प्रवीणजी पाटील दादांसह. या स्पर्धेवर अगदी करडी नजर आहे त्यांची. घरी जातात फक्त ब्रेक साठी, मात्र बाकी सगळी नजर आहे ती म्हणजे या स्पर्धेवर. धन्यवाद. चला मॅच ऑन करा प्लीज, मॅच ऑन करा. 12 चेंडूंचा खेळ राहिला या इनिंग मध्ये. अजून आपल्याला बरेच सामने खेळवायचे बाकी आहेत. वेळे अभावी कमी षटकांचे सामने आम्ही करणार आहोत. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा प्रतीक गाऱ्या. पहिल्या षटकात 12 धावा खर्च केल्या होत्या. मॅकमिलन टप्पा लॉंग लेग रिजन मध्ये जाताना दिसत आहेत. मात्र बघा या दोन्ही गावांनी आपापलं नाव टेनिस बॉल क्रिकेटच्या क्षितिजावर नेलंय. शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी. व्हॉट ए शॉट. हँड आय कोऑर्डिनेशनचा हा नजराणा आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू जर बघितला तर डीप फाईन लेग सीमारेषा पार आलाय. खणखणीत षटकार.
अफलातून षटकार प्रणय पाटीलच्या बॅट मधून संघाच्या धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावा झाले त्यामध्ये 42 धावा आतापर्यंत. या एकूणच इनिंग मध्ये षटकार आले ते म्हणजे 4 प्रणय पाटीलच्या बॅट मधून. ग्रेट इनिंग. काय हँडल कोऑर्डिनेशन पाहायला मिळालं. प्रतीक खाऱ्याचा वेग आणि त्या वेगावर अगदी स्वार झालेला हा फटका. जबरदस्त कॉन्टेस्ट या दोन्ही खेळाडूंमध्ये पाहायला मिळतोय. हा चेंडू वेगवान. हा चेंडू मात्र अवांतर आहे. वाईट +4 5 धावांचा बोनस. आणि इथे आपण बघतोय निश्चितच महत्वपूर्ण धावा टीम साईश कारभाव म्हणजे जय मल्हार कारभाव टीम साठी. पाच धावांचा बोनस. इथे धावसंख्येकडे लक्ष घातलं तर धावा झाले त्या तब्बल 47 ही पार्टनरशिप बघा. अजूनपर्यंत एकही गडी बाद होऊ शकला नाहीये आणि कदाचित जय श्रीराम उत्तम साठी हीच कधी खेदाची गोष्ट. असं बहुतांशी होत नाही कारण रायनल इतूर असो प्रतीक गारे असो विकेट टेकर गोलंदाज आहेत. मात्र इथे अजूनपर्यंत जय श्रीराम टीम साठी एकही विकेट नाहीये. कौतुक आहे तिथे प्रणय पाटीलचं. एक हाती जवळ अफरातून कामगिरी. 4 षटकार ठोकलेत आतापर्यंत. अक्षय पाटील दुसऱ्या बाजूला झगडतोय मात्र तरी सुद्धा तो चांगली साथ देतोय. 12 चेंडूमध्ये नाबाद 32 धावा. कारभावचा वंडर बॉय प्रणय पाटील. प्रतीक काय टेक ऑफ. पुन्हा एकदा चांगला टेक ऑफ. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. काही धावा जरूर मिळतील. चेंडू अजूनपर्यंत ट्रॅव्हल होतोय. अक्षय तिसऱ्या धावेसाठी येतील का. यस आलेत. इथे मात्र या 3 धावा. बाईचा इशारा या महत्वपूर्ण धावा आहेत आणि संघाची आय थिंक 50 धावा पूर्ण. वेल प्लेड जय मल्हार साईश कारभाव. 50 धावा पूर्ण. 50 धावांची ही पार्टनरशिप. जोरदार टाळ्या नक्कीच झाल्या पाहिजेत. अफलातून कामगिरी. ही धावसंख्या आता 70च्या पलीकडे रूप धारण करेल असं दिसतंय. एज लागले तिथे आणि इथे परतावं लागेल. पहिला फलंदाज बाद तो म्हणजे अक्षयच्या रूपानं 50 धावा. मात्र इथे जबरदस्त सलामी ती म्हणजे टीम जय मल्हार साईश कारभावची. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन झालाय. अजून एक महत्वपूर्ण खेळाडू टीम साईश जय मल्हार संघाचा तो म्हणजे सूरज पाटील. मोठी फटके नक्कीच त्याच्या भात्यामध्ये आहेत. मात्र समोर आव्हान आपण बघतोय ती म्हणजे प्रतीक गाऱ्याचं आहे. चांगलं कॉन्टेस्ट हे देखील पाहायला मिळेल. चेंडू खाली राहिलाय. हा चेंडू इथे निर्धाव येतोय. मात्र धावसंख्या 50 आहे. प्रति षटका मागे अफलातून कामगिरी राहिले. हे 4थं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. अजून एक षटक बाकी आहेत. आतापर्यंत 4 चेंडू संपलेत या षटकातील. काय टेक ऑफ घेतलंय चेंडूनं. चेंडू सीमारेषा पार आलाय. बाईचा अजून एक चौकार. मला वाटतं कुठेतरी या वेगावर कंट्रोल आता दाखवावा लागेल तो म्हणजे प्रतीक गाऱ्याला. या 4 बोनसच्या धावा. जयंती दादा पाटील आपल्याला व्हॉलंटिअरची कमी आहे आणि कदाचित भरपूर काम युवा सेनाला देखील करावं लागेल.
कारण युवासेना वाढवायची असेल किंवा शिवसेना वाढवायची असेल तर निश्चितच अनेक अनेक तरुणाईला आकर्षित करावं लागेल. कारण मागच्या 2 दिवसापासून एक गोष्ट मी सातत्याने बघत आलोय, थोडीशी मॅनपॉवर अजून वाढवावी लागणार आहे स्पर्धा करण्याकरिता. मात्र या 4 बोनसच्या धावा संघाची धावसंख्या जर बघितली, oh that's a good hit, that's a good hit, powerful stroke, षटकार. नाव आहे सूरज पाटील, आहे कारभारचा बाहुबली, षटकार. थँक्यू. धावसंख्या झाली ती एक्झॅक्टली 60. 3 षटकामध्ये 36 धावा होत्या. मागच्या षटकात तब्बल 24 धावा कुठल्या गेल्या, त्यामध्ये 2 षटकार, त्यानंतर 9 धावा जवळजवळ अवांतर आल्या. त्यामुळे प्रतीक घारेला हा सामना विसरावा लागेल. कारण पहिल्या षटकात त्याच्या 12 धावा, त्यानंतर 24, तब्बल 36 धावा 2 षटकामध्ये प्रतीक घाऱ्याचे आलेत. त्यामुळे या धावसंख्येनं भरपूर मोठी उडी घेतली आहे. हा शनिवारचा दिवस आहे, हनुमान उडी म्हणायला हरकत नाहीये. पुढचा मॅच ओ यावेळेला अजून एक चांगला फटका आहे. क्लासिक बॅटिंग, प्रणय पाटील इज ऑन प्राइम फॉर्म, षटकार. षटकार येतोय. याला अजून एक स्लॉप स्वीप, कडक शॉट, चेंडू सीमा पार, अगदीच आमचा जो मुख्य कक्ष आहे त्याला भेदून जाणारा हा चौकार. प्रणय पाटील आतापर्यंत प्रणयची धावसंख्या जर बघितली तर धावसंख्या झाली ती म्हणजेच 70 धावा, 42 धावा नावात प्रणय पाटील. ओ इथे मात्र चेंडू सरळ यष्ट्यांवर आणि कदाचित इथे अर्धशतक पाहू शकलो असतो, मात्र प्रणय बाधून परततोय. मॅकमिलन गोविंद हा काटा काढलाय, मात्र भरपूर उशीर झालाय कारण धावसंख्या 70 आहे आणि इथे प्रणय पाटील बाधून परततोय. मात्र काय रिसेप्शन भेटेल, एकदा जोरदार टाळ्या प्रणयच्या या इनिंगसाठी. वेल प्लेड, वंडर बॉय ऑफ कारभार मिस्टर प्रणय पाटील, वेल प्लेड प्रणय. थँक्यू डीजी. प्रणय पाटील बाद होत आहेत. वैयक्तिकरित्या 42 धावा केल्या, मात्र संघाला अगदी सुस्थितीत ठेवलंय कारण 70 धावा ही मोठी धावसंख्या आहे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये 5 षटकांच्या सामन्यामध्ये. मात्र अजूनही उत्तरार्ध बाकी आहे मित्रांनो. विसरू नका टीम जय श्रीराम उत्तनला अनेक चांगले चांगले बॅटर तुम्हाला पाहायला मिळतील. मॅकमिलन गोविंद असो, अभिषेक पाटील असो, मॅकमिलन टप्पा,
तसेच कॅप्टन मिस्टर नेक्सन पाटील मोठमोठे बॅटर आहेत आणि यस इव्हियन मेंडोसा सुद्धा आहे, त्यामुळे बॅटिंग लाईनअप मोठी आहे. स्लो डिलिव्हरी आहे, मोनिशा आहे, मात्र इथे जास्त धावा मिळणार नाही आहेत. मोनिश आणि सूरज ही धडधाकड जोडी आता मैदानाच्या आतमध्ये आहे. एक धाव मिळते, धावसंख्या 71. 71. दोन चेंडू अजूनही शिल्लक आहे या षटकातील. 71 धावा. ओ दॅट्स अ ग्रेट शॉट. बाहुबलीचा मोठा षटकार आणि कदाचित सांगताना थोडस दुःख वाटतंय की आमच्या आता चेंडू संपत चाललेत. वॉट शॉट, अफलातून षटकार. चला बॉल द्या लगेच मैदानाच्या आतमध्ये. सर तुमच्याकडे होता तो यूज करायला लागेल, आपल्याकडे जुना बॉल नाही आहे अवेलेबल इथे, कारण आता शेवटचा बॉल आहे, शेवटचा बॉल आहे लक्षात घ्या. आणि धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावसंख्या झाली ती म्हणजे तब्बल 77. 77 धावा. मालिकेतील हा उच्चांक ठरतोय. वेल प्लेड जय मल्हार, साई स्पोर्ट्स कारभाव. सूरज पाटील आपला तडाखा दाखवतोय. या षटकात देखील धावा आलेत. यावेळेला इथे आपण बघतोय एक धाव पूर्ण, दुसरी धाव देखील पूर्ण होतीये. लेट्स सी द अंपायर डिसिजन. नो बॉल आहे, नो बॉल घोषित केलाय. फुल टॉस डिलिव्हरी आणि अगदी भीमर ठरलाय, त्यामुळे पंचांनी नो बॉल घोषित केलाय. आणि या टोटल 3 धावा इथे गणल्या जातील, त्यामुळे संघाची धावसंख्या 80 पूर्ण. येस बीमर चेक करतोय आम्ही. येस नक्कीच, दोन अँगलने आम्ही नक्कीच चेक करणार आहोत. पुन्हा एकदा प्रिन्स मूवीजला एकूणच इथे थोडंसं श्रम करावं लागतील. हा शेवटचा चेंडू होता, मात्र इथे 2 धावा पळून जरूर पूर्ण केलेत. ऑनफिल्ड अंपायरचा डिसिजन नो बॉल आलाय, मात्र वी आर चेकिंग की एक्झॅक्टली काय घडलंय. येस नो बॉल आहे, पंचांनी घोषित केलंय नो बॉल आहे, त्यामुळे पुन्हा चेंडू टाकावा लागेल, कारण भरपूर मोठी फ्लाईट दिली होती. आणि निश्चितच आपण बघतोय अतिशय चांगलं टेलिकास्ट इथे प्रिन्स मूवीजचं, त्यामुळे हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. धावसंख्या 80 झाली आहे. शेवटचा चेंडू आणि या शेवटच्या चेंडूवर आता किती धावा. पुन्हा एकदा सज्ज झालाय सूरज पाटील. नॉन स्ट्राईक एंडला आहे मोनिश, आता गोलंदाजी मार्कवर आहे मॅकमिलन गोविंद. धावसंख्या 80. या षटकात देखील आतापर्यंत आपण बघतोय तब्बल 20 धावा आलेत. एवढा अपील झालंय, मात्र एक धाव इथे पूर्ण होताना दिसते. एकाच धावावर समाधान मानावं लागेल. धावसंख्या 81. 82 धावांचं लक्ष. थँक्यू व्हेरी मच. लगेच साई स्पोर्ट्स आपण बघतोय कारभाव संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. थँक्यू व्हेरी मच त्यांचं देखील धन्यवाद. शुभम म्हात्रेजी थँक्यू. मात्र निश्चितच आपण कार्यक्रमाची जी शोभा वाढवली त्याबद्दल धन्यवाद. वळूया पुढच्या इनिंगकडे. आमंत्रित करतोय आमचा सहकारी समालोचक मित्र मिस्टर शेजाजी शेख यांना. थँक्यू.
ओपनर बैटर्स की जोड़ी विकेटों के बीच इस वक्त प्रवेश करती हुई, जीत के लिए लक्ष्य काफी बड़ा है, 82 रन्स टू विन। चलिए, टॉस के लिए आना है कैप्टन जीतू पैकर नौगर एंड कैप्टन अम्मो 11 काशीमीरा। दोनों टीम कैप्टन से मैं रिक्वेस्ट करूंगा ताबड़तोड़ आपको संपर्क साधना है, इसके बाद आपका मुकाबला यहां पर कराया जाएगा। तो मैं रिक्वेस्ट करूंगा दोनों ही टीम कैप्टन, अम्मो 11 टीम एंड जीतू पैकर टीम कैप्टन, टॉस के लिए ताबड़तोड़ संपर्क साधना है। मान्य श्री राजू दादा, राजू अंकारी साहेब, आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत युवा सेना प्रीमियर लीग 2024 मध्ये आपला सहर्ष स्वागत। ओपनर बैटर्स की जोड़ी, एक तरफ मैकमिलन गोविंद, एक बड़ा खिलाड़ी जिसे जाना जाता है टेनिस क्रिकेट में। पहली गेंद, हेलीकॉप्टर स्ट्रोक उड़ाने की कोशिश, मिस टाइमिंग स्ट्रोक, गेंद हवा में, विकेट का हुआ है पतंग। मैकमिलन की इनिंग की हुई है समाप्ति, विकेट का पतंग होता हुआ पहली गेंद पर स्टार खिलाड़ी आउट होकर पवेलियन की राह लौटते हुए। न्यू बैटर नेक्सन इस वक्त बल्लेबाजी की कमान पर जरूर उतरते हुए नजर आ रहे हैं। पहली गेंद पर हेलीकॉप्टर स्ट्रोक जड़ना चाह रहे थे मैकमिलन गोविंद, बल्ला हाथ से छूटा और एक आसान सा कैच शॉट मिड ऑफ के क्षेत्र में सूरज ने सूरज के साथ निगाहें मिलाकर इस कैच को पकड़ा, विकेट का हुआ है पतंग। लक्ष्य काफी बड़ा है, 82 रन्स बनाने हैं इस मैच को जीत में तब्दील करने के लिए। नेक्सन आए हैं न्यू बैटर के रूप में, आते ही साथ अपने इरादे दर्शाए, गेंद को खेला है डीप मिड विकेट जोन में, वहां पर खिलाड़ी अक्षय मौजूद थे। खूबसूरत सा कैच लगता हुआ बैक टू बैक, ये दूसरा बड़ा झटका बैटिंग यूनिट टीम को। न्यू बैटर आए हैं इस वक्त मैकमिलन टप्पा ऑन अ हैट्रिक। गेंदबाज इस वक्त हैट्रिक पर दस्तक दे रहे हैं। अब देखना यह है हैट्रिक मुकम्मल करने वाले ये दूसरे गेंदबाज इस प्रतियोगिता में बनते हैं या नहीं। इसी बीच अगली गेंद, ओ व्हाट अ डिलीवरी, तेज तर्रार गेंद थी, तेज गति की गेंद थी, गेंद रही सुरक्षित डॉट के रूप में। बहुत ही अच्छी गेंदबाजी कर रहे हैं गेंदबाज ऋषभ काटे, और गेंद को किस तरीके से डिलीवर करना है, किस अंदाज में डिलीवर करना है, ये चीज को दर्शाते हुए यंगस्टर्स को जरूर इनकी गेंदबाजी देखकर सीख मिलेगी। इस बार देखिए टॉप एज, मिस टाइमिंग स्ट्रोक, गेंद हवा में, लगता हुआ एक और झटका जरूर टीम उत्तन को।
थैंक यू डीजे। अम्मो 11 टीम कैप्टन, आपको ऑफिशियल कॉल है टॉस के लिए। अम्मो 11 टीम कैप्टन, अगर आपकी उपस्थिति जल्द से जल्द नहीं हुई तो आपके ऑपोजिट टीम को टॉस विन दिया जाएगा। ये डिसाइड किया है कमेटी ने। इस बार शॉर्ट पिच गेंद थी, गति पर कंट्रोल नहीं रख पाया, लेग स्टंप के काफी ज्यादा बाहर ये गेंद रही। अंपायर का इशारा आता हुआ वाइड बॉल। अतिरिक्त रनों के साथ अकाउंट यहां पर टीम का जरूर ओपन होता हुआ, अतिरिक्त रनों का भी खाता खुलता हुआ, स्कोरबोर्ड पर कलम चलती हुई और स्कोरबोर्ड में 1 रन इस वक्त दर्शाता हुआ। ओहो, तेज तर्रार गेंद फिर से एक बार लेग स्टंप के बाहर रही। अंपायर का इशारा आता हुआ वाइड बॉल। एक्स्ट्रा रन्स में ये 2 रन शुमार होते हुए। चलिए टॉस बॉक्स की तरफ आपको लिए चलते हैं, जहां पर टॉस की प्रक्रिया पूरी की जा रही है। अम्मो 11 वर्सेस जीतू पैकर नौगर के बीच नेक्स्ट मैच का टॉस किया जा रहा है। सेकेंड हाफ का ये पहला मुकाबला। इस बार देखिए डांसिंग डाउन द स्ट्रोक निकले थे, गेंद और बल्ले का संपर्क नहीं, गेंद रही डॉट के रूप में। अम्मो 11 वर्सेस जीतू पैकर के बीच टॉस की प्रक्रिया इस वक्त पूरी की गई है। नेक्स्ट मैच जो खिलाया जाएगा वो 3 ओवरों का होगा, ये चीज आप ध्यान में रखिएगा। नेक्स्ट बॉल, बिल्कुल स्टेट ड्राइव करने की कोशिश की थी, हल्के हाथों से खेला था, मिड ऑफ पर खिलाड़ी तैनात थे, अच्छी फील्डिंग का प्रदर्शन। 1 रन, 1 रन से ज्यादा कुछ नहीं। टॉस विनिंग टीम अपना डिसीजन हम तक के पहुंचाना है। ओवर की हुई है समाप्ति। पहली ओवर की समाप्ति के बाद रनों की रन संख्या पे नजर डालते हैं, स्कोर बोर्ड पर नजर डालते हैं, तो स्कोर बोर्ड पर स्कोर इस वक्त दर्शाता हुआ 3 रन। विकेटों की अगर बात करें तो लगभग 3 विकेटों के नुकसान के बाद। क्या बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन। अम्मो 11 टीम कैप्टन, आपने टॉस जीता है, आपका डिसीजन अभी भी पेंडिंग है, डिसीजन क्लियर करना है प्लीज। चलिए डिसीजन क्लियर करें। तीन ओवरों का मुकाबला होगा। फील्डिंग करने का निर्णय लिया है। जैसे ही मैच समाप्त होगी ग्राउंड का ताबा आपको लेना है और मैच की करनी है शुरुआत। 3 ओवरों का मुकाबला होगा नेक्स्ट मैच। पहली ओवर की समाप्ति के बाद स्कोरबोर्ड पर स्कोर दर्शाता हुआ महज 3 रन, 3 झटके लगे हैं और तीनों ही बड़े झटके हैं। नैक्सन जैसे खिलाड़ी आउट हुए, मैकमिलन गोविंद आउट हुए, मैकमिलन टप्पा आउट हुए हैं। ऐसे 3 खिलाड़ी अब तक के अपना विकेट जाया करते हुए। अक्षय पाटिल आए हैं गेंदबाजी की कमान पर, उनकी गेंद पर प्रहार किया है और गेंद गई है डीप बैकवर्ड्स कर लेग रीजन की तरफ। 4 रन के लिए। काटा बदलती हुई 4 रन के लिए कन्वर्ट हुई थी। इस बार देखिए हल्के हाथों से लॉफ्ट किया है, गेंद हवा में है, डीप मिड विकेट पर चेतन मौजूद थे। एक आसान सा कैच, विकेट का हुआ है पतंग लगता हुआ। जय श्री राम टीम को एक और बड़ा वाला झटका।
न्यू बैटर आए हैं इस वक्त रोहन मुंबई योहान मुंबईकर बल्लेबाजी की कमान पर है। नेक्स्ट बॉल, इस बार देखिए हल्के हाथों से खेलने की कोशिश, गेंद हवा में है, कॉल बहुत ही बढ़िया और दोनों ही खिलाड़ियों की चूक यहां पर देखने मिली। कॉल नहीं था, तालमेल नहीं था और यहां पर कैच हुआ ड्रॉप। मराठी में कहावत है, मला ना तुला ना घाल, बिल्कुल उसी तरीके का दृश्य इस वक्त जरूर देखने मिलता हुआ। कैच हुआ ड्रॉप, जीवनदान मुंबईकर को जरूर मिला है। कैच बिल्कुल बन सकता था। डीप मिड विकेट के खिलाड़ी चेतन ने कॉल भी दिया था, लेकिन स्क्वायर लेग के जो खिलाड़ी है उनका ध्यान नहीं था। इस बार ये अच्छी गेंद, दिस इज अ ब्यूटीफुल डिलीवरी। टप्पा खाने के बाद तेज शूट होती हुई गेंद सुरक्षित डॉट के रूप में। गेंदें अगर डॉट होंगी दबाव बनेगा, प्रेशर बनेगा, क्योंकि लक्ष्य रखा गया है लगभग 83 रनों का। 82 रन का लक्ष्य है, विशाल का टारगेट है। इस प्रतियोगिता का हाईएस्ट स्कोर माना जाएगा 82 रन। इस बार देखिए शॉर्ट पिच गेंद थी, तेज तर्रार गेंद थी, तेज गति की गेंद थी। वन बाउंस का कॉल जरूर यहां पर आया है अंपायर की तरफ से, लेकिन इस वक्त बल्लेबाज इस गेंद को डॉट के रूप में कन्वर्ट करते हुए डॉट डिलीवरी एक और देखने मिलती हुई और एक सफल ओवर की तरफ आहिस्ते आहिस्ते कदम बढ़ाते हुए गेंदबाज अक्षय पाडेल। नेक्स्ट बॉल, फुल टॉस गेंद थी, बल्ले को स्विंग किया ताकत के साथ, गेंद गई है डीप बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री के पार। यह आता हुआ दर्जेदार खनखनीत दंदनीत षटकार, 6 रन। बिग हिट जरूर देखने मिला बल्लेबाज अभिषेक पाटिल के बल्ले से। चलिए 2 ओवर की समाप्ति हुई है, स्कोर बोर्ड पर भी नजर डाल लेते हैं। 2 ओवर की समाप्ति के बाद स्कोर 14 रन, 4 विकेटों के नुकसान के बाद। नितेश पाटिल आए हैं गेंदबाजी की कमान पर। वेरी फर्स्ट बॉल, ये अच्छी गेंद थी, ड्राइव किया है लॉन्ग ऑन रीजन में, 1 रन मिलेगा जरूर। 1 रन के साथ स्ट्राइक को रोटेट किया है और 1 रन से ज्यादा कुछ नहीं। बिल्कुल इस वक्त मुंबईकर ने स्ट्राइक पर आए हैं डेंजर बैट्समैन अभिषेक पाटिल। अभिषेक पाटिल की अगर बात करें तो इनके स्लॉट में अगर गेंद आती है तो गेंद आपको आउट ऑफ द पार्क मिलेगी। इस बार देखिए मिस टाइमिंग स्ट्रोक है, गेंद हवा में है, खिलाड़ी गेंद के नीचे, खूबसूरत सा कैच, विकेट का हुआ है पतंग। अभिषेक पाटिल की इनिंग की हुई है समाप्ति, लगता हुआ एक और बड़ा वाला झटका जय श्री राम टीम उत्तन को। न्यू बैटर आए हैं नीनस और नीनस के लिए ये बेहतरीन डिलीवरी, डॉट डिलीवरी के साथ अब आहिस्ते आहिस्ते तीसरा ओवर भी समाप्त होने की कगार पर है।
नेक्स्ट बॉल, इनर एज लगा है, आउटफील्ड काफी तेज, गेंद जाएगी डीप फाइन लेग बाउंड्री की तरफ, 4 रन के लिए। इस वक्त दुरुस्त आए हैं क्योंकि रनों की अब ज्यादा जरूरत है। इस बार डाउन द ग्राउंड खेला है, डीप काउ कॉर्नर रीजन में, वहां पर खिलाड़ी तैनात है। थोड़ा सा फंबल हुए, लेकिन चलिए 2 रन यहां पर कंप्लीट किया गया और इस 2 रन के साथ स्कोर बोर्ड में भी थोड़ा सा बदलाव, स्कोर में भी थोड़ा सा इंप्रूवमेंट, स्कोर जा पहुंचा है 21 रन। पटकी हुई गेंद थी, लेकिन गेंद में उछाल काफी ज्यादा, अंपायर ने इस गेंद को वाइड जरूर घोषित किया है और फर्स्ट वार्निंग गेंदबाज को यहां पर जरूर दी गई है। बिल्कुल, पटकी हुई गेंद कभी कभार फायदेमंद साबित होती है, कभी कभार हानिकारक, और इस वक्त ये गेंद हानिकारक रही। इस बार देखिए बैट का स्विंग पहले किया था, गेंद पीछे से डिलीवर होती हुई ओवर क्रमांक 3 भी हुआ है समाप्त। 3 ओवर की समाप्ति के बाद स्कोर बोर्ड पर स्कोर दर्शाता हुआ 22 रन्स, 5 विकेटों के नुकसान। अक्षय पाटिल नए गेंदबाज, स्ट्रोक को कन्वर्ट किया है इस वक्त डीप मिड विकेट जोन में। 1 रन, 1 रन से ज्यादा कुछ नहीं, सिंगल रन। सिंगल डबल से बात नहीं बनेगी क्योंकि देखिए सिचुएशन चेंज हुआ है। 11 गेंदें बची हैं और 11 गेंदों में आपको सफर तय करना है 59 रन्स, यानी आपको यहां पर अब युवराज सिंह का भी रिकॉर्ड ब्रेक करना होगा। क्लीन बोल्ड, दिस इज अ ब्यूटीफुल डिलीवरी, परफेक्ट यॉर्कर लेन की गेंद थी और इस वक्त डांडी होती हुई गुल लगता हुआ एक और बड़ा झटका बैटिंग यूनिट टीम को। आने वाले वक्त में मीरा भाईंदर प्रीमियर लीग 7 से 13 मई महीने में आपको देखने मिलेगी। 7 से 13 में मीरा भाईंदर प्रीमियर लीग, जिस किसी को भी इस क्षेत्र के खिलाड़ी को फॉर्म फिलअप करना है तो प्लीज आइए कमेंट्री बॉक्स पर और फॉर्म का लेकर लीजिए। इस बार सिंगल रन, 1 रन, विकेटों का आवागमन जरूर जारी था। जिस तरीके से मैकमिलन गोविंद के आउट होने के बाद टीम के जो खिलाड़ी थे, नेक्सन आउट हुए, नेक्सन के बाद मैकमिलन टप्पा आउट हुए और इस वक्त विकेटों का बहुत ही बड़ा नुकसान हुआ है। 6 विकेटें अब तक के जा चुकी हैं और मैच में इस वक्त देखा जाए तो 2 ऐसे बैटर हैं जो कोशिश जरूर कर रहे हैं। दोनों ही टीमें नो डाउट बहुत ही बड़ी टीमों की सूची में शुमार होती हैं। दोनों ही टीमों के पास स्टार कास्ट टीमें हैं, स्टार कास्ट खिलाड़ी हैं। इस बार देखिए वेरिएशन किया था
उंगलियां फिराई थी जरूर गेंद पर और गेंद रही इस वक्त डॉट के रूप में। ऐसा लग रहा है इस वक्त जय श्री राम टीम थोड़ी सी दबाव में है, प्रेशर में है, क्योंकि लक्ष्य इनके सामने 82 रनों का लक्ष्य रखा गया था। काफी विशाल का टारगेट। इस बार गेंद को खेलना चाह रहे थे लेकिन अंतिम और आखिरी वक्त पर गेंद को छोड़ दिया, ना कि छेड़ा, क्योंकि इस वक्त ये गेंद लेग स्टंप के काफी ज्यादा बाहर थी। अंपायर ने अपने हाथों को फहराया और इस गेंद को वाइड जरूर घोषित किया है। वाइड रन के साथ रनों की रन संख्या में थोड़ा सा चेंजेस जरूर होगा, लेकिन अभी भी बहुत ज्यादा रनों की दरकार है। इस बार बिग हिट करने की कोशिश, गेंद हवा में है, डीप लॉन्ग ऑन पर खिलाड़ी पराग मौजूद थे, उन्होंने इस कैच को बनाया, विकेट का हुआ है पतंग। हेलो, 4 रन। इस बार बड़ा हिट लगाने की कोशिश, गेंद कैच के रूप में कन्वर्ट हुई है, पराग ने पकड़ी है दूसरी कैच, विकेट का हुआ है पतंग। अब ऐसा लग रहा है जय श्री राम टीम यहां पर अब विकेट बचाने की कोशिश करेगी। नेक्स्ट बॉल अपील की गई है, लेकिन अपील पे कोई खासा दम नजर नहीं आया, क्योंकि पहले अंपायर ने लाइन चेक करी कि टप्पा कहां खाया है, हाइट फैक्टर को देखा और उसके बाद यहां पर कोई भी तरीके का रिएक्शन अंपायर की तरफ से बिल्कुल नहीं। डॉट डिलीवरी। चलिए एक और यहां पर गेंद रहेगी डॉट। वन टू गो। इसके बाद ताबड़तोड़ ग्राउंड का ताबा लेना है अम्मो 11 काशी मीरा टीम, बड़ी टीमों में से एक टीम ये भी मानी जाती है। और इस वक्त देखिए वाइड डिलीवरी, एक बॉल बचा है उसमें भी एक्स्ट्रा, कुछ एक्सपेरिमेंट कर रहे हैं, कुछ नया सीखना चाह रहे हैं। नेक्स्ट बॉल, गेंद को खेला है स्क्वायर लेग रीजन में। चलिए इस गेंद की डिलीवरी के साथ ही मैच की हुई है समाप्ति। इस मैच को जीत लिया है पूरी तरीके से जय मल्हार खारबाव टीम। कॉन्ग्रेचुलेशन, वेल डन, वेल प्लेड एंड जय श्री राम उत्तन टीम, हार्ड लक ऑल टीम मेंबर्स। लेकिन आपके कैप्टन को आना है, आपने जो पार्टिसिपेट किया है इसलिए आपके लिए एक यहां पर मोमेंट रखा गया है। तो मैं रिक्वेस्ट करूंगा जय श्री राम फाउंडेशन टीम के कैप्टन कि प्लीज आपको आना है मंच पर।
मैन ऑफ द मैच गोज टू, प्लीज वेलकम मिस्टर प्रणय, मैन ऑफ द मैच। क्या परफॉर्मेंस किया। आइए प्रणय। उत्तन टीम कैप्टन, मैं आपसे भी विनती करूंगा, उत्तन टीम कैप्टन, पार्टिसिपेट आपने जो किया उसके लिए एक ट्रॉफी है, तो प्लीज आकर वो मोमेंटो कलेक्ट करना है। अम्मो 11 टीम कैप्टन, प्लीज ग्राउंड का ताबा लेना है ताबड़तोड़। देखिए अपने पास समय कम है, मैचेस बहुत ज्यादा है। मानिश